2 मिनिटात मॅगी नाही तर इंग्लिश शिजणार. नेमकं कशा पद्धतीने समजून घेऊया. आजच्या या सेशनमध्ये आपण कनेक्टर्स, ज्यांना कंजंक्शन असं म्हटलं जातं, त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये काही कन्फ्युजिंग जे परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारले जातात, स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स कोणती पण असू द्या, सगळीकडे मॅक्झिमम विचारला जातो असा टॉपिक. याला 2 मिनिटांमध्ये खलास करूया. चला, सगळ्यात पहिल्यांदा या कनेक्टर्सला मी 3 फॅमिलीमध्ये डिव्हाइड करून टाकतो. फर्स्ट फॅमिली इज बॅगेज फॅमिली. बॅग घेतली आणि बॅगमध्ये अजून काही वस्तू टाकल्या, त्या प्लुरल असतील भले, पण बॅग म्हणून आपण एकच कन्सिडर करतो. असं बॅगेजवाले कोण कोण असतात? ॲज वेल ॲज, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, बिसाइड्स. एवढे वर्ड्स जे असतात हे कंपल्सरी असे वर्ड्स आहेत की हे वर्ड्स कंपल्सरी वाक्यामध्ये वापरत असताना यांच्या अगोदर जो आलेला असतो तो वाला वर्ब, सब्जेक्ट जो आहे त्याच्यानुसार वर्ब आपण वापरतो. द सीईओ अलॉंग विथ द मॅनेजर्स. भलेही जास्तीचे मॅनेजर्स असतील पण सीईओ एक आहे आणि तो आपला प्रायमरी सब्जेक्ट आहे, म्हणून अलॉंग विथच्या आलेला अगोदर आलेला आपला सब्जेक्ट, त्याच्यासाठी आपण सिंग्युलर हॅज वापरलं. सेम असंच प्रॉक्झिमिटी बनतं. प्रॉक्झिमिटी म्हणजे नंतरचे येणारे, बरोबर. म्हणजे सेकंड, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा नन बट. यांच्यामध्ये नियरेस्ट सब्जेक्ट म्हणजे नंतर जो येणारा असतो, नॉर असल, ऑर असल, यांच्यासोबतचा तो आपला मेन सब्जेक्ट कन्सिडर होतो आणि त्यानुसार वर्ब वापरायचा असतो. नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज आर वर्किंग. आता नॉरच्या नंतर कोण आलेलं होतं? एम्प्लॉईज. नायदर द मॅनेजर, नॉरच्या नंतर जो आलेला आहे तो वर्ब सब्जेक्ट कन्सिडर केला म्हणून प्लुरल वापरलं. आणि नंतर असतो अ नंबर ऑफ, द नंबर ऑफ. अ नंबर ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला प्लुरल म्हणून म्हणजे जास्तीची चॉईस म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि द ज्यावेळेस लागतं त्यावेळेस त्याला स्केअरसिटी म्हणजे कमतरता. म्हणून अ नंबर सोबत आपण प्लुरल वर्ब वापरतो आणि द नंबर असेल तर त्या ठिकाणी आपण सिंग्युलर वर्ब वापरतो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ही रील सेव्ह करून ठेवा. थँक्यू.